नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक नवीन अपडेट आलेला आहे। लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत लिस्ट जाहीर केलेली आहे। डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत। बघा, जॉइनिंग मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत जॉइनिंग करायची असते। ज्या विद्यार्थ्यांनी जॉइनिंग केलेली नाही त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे। नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या 30 दिवसांच्या मुदतीत उमेदवार रुजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रुजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। 511 उमेदवारांपैकी एकूण 248 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारलेली नाही। ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्यात आलेली आहे ती लिस्ट बघा त्यांनी खाली दिलेली आहे। ही ती यादी आहे रुजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत एकत्रित यादी शिफारस क्रमांकानुसार। ही लिस्ट त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे। यादी चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। धन्यवाद।